मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत मेथीची भाजी। तर आपण शेंगदाणे लावून वगैरे मेथीची भाजी करतो, मुंगाच्या डाळीतली भाजी करतो। तर आपल्याला एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा येतो। तर आज आपण तुरीच्या डाळीतली मेथीची भाजी करणार आहोत। ही थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आता आलेले उन्हाळ्यामध्ये आपल्याला इतक्या छान भाज्या भेटत नाही आणि खूप जास्त भाज्यांना पण टेस्ट नसते। जर तुम्ही या पद्धतीने भाजी केली तर खूप छान लागते। तर इथे मी घेतलेली एक जोडी मेथीची भाजी, इथे घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, इथे मी अख्ख्याच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या। इथे आपल्याला हा लसण बारीक करून घ्यायचा नाहीये। आणि इथे घेतलेली मी अर्धा वाटी तुरीची डाळ। तर आता सर्वात प्रथम आपण इथे तुरीची डाळ आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत। तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी। इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार मेथीची भाजी। तर बऱ्याच जणांची डाळ आणि मेथीची भाजी एकत्र केलं तरी शिजत नाही। तर तुम्ही कुकरची 1 शिट्टी घेऊन पण अगोदर डाळ शिजवून त्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करू शकता। आणि मेथीची भाजी घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, जी देठाला थोडीशी लालसर असेल ना ती मेथीची भाजी घ्या, त्याची टेस्ट अप्रतिम लागते। तर आता इथे मी याच्यामध्ये टाकून घेते बघा। आणि इथे टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या। तर इथे मी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेते, याच्यामुळे अजून आपल्या भाजीला टेस्ट येते बघा। तर इथे आपण आता कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या घेतल्यानंतर आपण याला ओपन करणार आहोत। आता 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला कुकरच्या। आणि इथे शिट्ट्या घेताना आपल्याला ही लो आचेवरती शिट्ट्या घ्यायची आहे आपल्याला। कारण काय होणार, जर आपण गॅसची फ्लेम ही खूप मोठी केली तर काय होणार, आपली डाळ कच्चीच राहणार आणि फक्त भाजी शिजल्या जाईल। त्याच्यामुळे इथे मी लो आचेवरती इथे 3 शिट्ट्या घेऊन घेते। आणि याच्यामधले आपल्याला हवा काढून घ्यायची, कारण इथे गरम असताना आपल्याला कुकर एकदम उघडायचं नाही बघा, हवा पूर्ण काढून घ्यायची आणि इथे आपल्याला हे कुकर उघडून घ्यायचे। तर इथे आपले तुम्ही बघू शकताय अर्ध कच्ची डाळ शिजून तयार झालेली। या भाजीसाठी याच पद्धतीची आपल्याला डाळ शिजलेली हवी, खूप गाळ डाळ शिजलेली नको बघा। तर आता तुम्ही ते बघू शकता इथे आता ही डाळ आपली बघा शिजलेली। तर आता इथे मी याला छानपैकी ते मिक्स करून घेते। आणि अर्ध कच्ची डाळ असते ना, याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। इथे खूप जास्त गाळ भाजी करून घ्यायची नाही आपल्याला ही डाळ। आणि जर तुम्हाला खूप जर गाळ लागत असेल तर तुम्ही इथे कुकरमध्ये अगोदर डाळ टाकून तुम्ही तिला पूर्णपणे शिजून घ्या। पण या पद्धतीने केलेली डाळ खूप छान लागते, त्याच्यामुळे मी इथे अर्ध कच्ची डाळ शिजून घेत असते बघा। तर आता इथे आपण याला मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय 2 चम्मच तेल, म्हणजे उबळी बघा, आणि छोटी उबळी माझी खूप मोठी नाहीये, त्याच्यामुळे आपण आपल्या अंदाजानुसार इथे आपल्याला तेल घ्यायचंय। तर शक्यतो कमीच तेलाचा वापर करायचा आहे। तर मी प्रत्येक वेळेस सांगितलेले कमी तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला। कमी तेलामध्ये पण आपल्या भाज्याची टेस्ट खूप छान होते। आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आणि ती मोहरी छानपैकी फोडून घ्यायची आपल्याला। मोहरी फोडल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे। इथे मी आता टाकून घेते जिरे पण छानपैकी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार इथे आपण टाकायचं आहे लसण। आणि इथे मी थोडा लसणाचा जास्त वापर करते आणि मी इथे हा बारीक केलेला आहे। मी याच पद्धतीने या भाजीमध्ये असं लसण टाकून घेते। जेव्हा हा आपला लसण आपल्या दाताखाली येतो ना, थोडा फ्राय झाल्यानंतर तो खूप छान लागतो आणि त्या भाजीमध्ये पण टेस्ट खूप छान येते। त्याच्यामुळे मी या पद्धतीने ते लसण टाकते। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते मिक्सरमध्ये बारीक करून खलबत्त्यामध्ये पण बारीक करू शकताय। तर इथे आपल्या लसणाला छानपैकी कलर आलेला आहे। तर इथे टाकून घ्यायची आपल्याला चिमूटभर हळद। आता ही हळद इथे आपण तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही लो ठेवून घ्यायची, कारण खूप जास्त येईल तर आपल्या इथे मसाले जळण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे इथे लो गॅसवरतीच मी ते छानपैकी मसाला परतून घेणार आहे। इथे टाकायचं बघा आपल्याला आता तिखट। इथे तुम्ही थोडीशी धनिया पावडर पण वापरू शकता। इथे मी कलरसाठी आणि आपलं तिखट मिक्स केलेलं आहे, दोन्ही आपण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथे आपण याला छानपैकी परतून घ्यायचंय बघा। इथे आपल्याला ही प्रोसिजर छानपैकी, इथे आपले तिखट जायला पण नको। आता लगेच आपण याच्यामध्ये टाकून घेणार भाजी।
बऱ्याच वेळा आपल्याला फोडणी जळण्याची पण भीती असते, पण लो आचेवरती जर आपण हे केलं तर आपली फोडणी जळत नाही. त्याच्यामुळे आता मी ते सर्व भाजी टाकून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते. जर तुम्हाला असं वाटलं की आपली फोडणी जळत, आपण इथे थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये आपली फोडणी जळापासून वाचू शकतो. आता याच्यावरती आपण टाकणार थोडीशी कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीमुळे पण या भाजीला छान टेस्ट येते, त्याच्यामुळे इथे मी कस्तुरी मेथी टाकून घेते. आणि हलकसे अर्धा चम्मच, छोट्या चम्मचने, एकदम टीस्पूनने समजा, इथे आपण धनिया पावडर ॲड करणार आहोत. तर इथे टाकायचं आहे आपल्याला बघा धनिया पावडर. आता इथे मी सर्व मिक्स करून घेते छानपैकी. ती एक उकळी घ्यायची आपल्याला आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तर शक्यतो थंड्या पाण्याचा वापर करायचा नाही, त्याच्यामुळे मी ते गरम पाण्याचाच वापर करते. थंड्या पाण्यामुळे आपल्या पाण्याची म्हणजे आपल्या भाजीची जी चव असते ती बेचव होती, त्याच्यामुळे ते आपण थंड पाणी कधीच ॲड करायचं नाही, शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले गरम पाणी टाका म्हणून तुम्हाला, कारण गरम पाण्याची आपल्या भाजीला अजून छानपैकी टेस्ट येते बघा. आता इथे मी टाकून घेते गरम पाणी. तर इथे आपली भाजीचा अंदाज बघून आपल्याला इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप पातळ भाजी पण छान लागत नाही, त्याच्यामुळे मी इथे थोडं कमी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर बघा कलर्स किती छान आले. आता यात ॲड करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. आता इथे मी टाकून घेते चवीनुसार मीठ आणि याला आता आपल्याला एक उकळी घ्यायची परत, कारण भाजीला उकळी आल्यानंतरच आपली भाजी छानपैकी ती शिजून तयार होते. आणि ही तुम्ही भाकरीसोबत, भातावरती पण आणि पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता बघा. खूप छान टेस्ट लागते, अप्रतिम टेस्ट लागते. ज्यांना आवडत नाही माहिती माहिती तुम्ही जर या पद्धतीने करून बघितलं तर सर्वांना आवडेल, कारण मुगाच्या डाळीत वगैरे आपण नेहमीच खातो, पण या पद्धतीने पण करून बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.